हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण खानदेशातील गरम मसाला पाहणार आहोत. 2 किलो खानदेशी गरम मसाला बनवणार आहोत. 2 किलोसाठी किती मसाले घेतले, किती प्रमाणात घेतले, पूर्ण माहिती सांगणार आहे. व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. खानदेशी मसाला गरम मसाला बनवण्यासाठी ही अर्धा किलो मी धने घेतले. याला हातानं असं चोळून घेतलं आणि ती पाकडून घेतले, म्हणजे त्याच्या जे बारक्या काड्या आहेत ते निघून जातात. ही 50 ग्रॅम मिरे घेतले, 50 ग्रॅम लवंग. जास्त मसाला बनवायचा असला तर सर्व मसाले जास्त वाळून घ्यायचे. ही त्रिफळा घेतली 12 ग्रॅम. ही स्टार फूल 25 ग्रॅम, याला चक्रफूल बाजा असेही म्हणतात. ही नाकेश्वर 25 ग्रॅम, ही दिसायला थोडंसं लवंगसारखं दिसतं. शाही जिरा 25 ग्रॅम, बडीशोप 25 ग्रॅम, तेजपत्ता 12 ग्रॅम, खसखस 20 ग्रॅम, हिरवी वेलायची 12 ग्रॅम, दालचिनी 25 ग्रॅम, रामपत्री 12 ग्रॅम. ही हळद घरची घेतली मी, तुम्ही 10 ग्रॅम घेऊ शकता. दगडी फूल 15 ग्रॅम, जायफळ 12 ग्रॅम, सुंठ 25 ग्रॅम, तुम्ही सुंठ पावडर पण घेऊ शकता. वेलायची, मसाला वेलायची या तुम्ही काळी वेलायची 12 ग्रॅम, हिंग 25 ग्रॅम आणि सुकं खोबरं पावशेर घेतला आहे. पहिले आपण यांना खिचून घेऊया, मग भाजून घेऊ. तर गॅसवरती कढई ठेवली, गॅस ऑन केली. पहिले आपण धने भाजून घेऊ. कोणताही मसाला बनवण्यासाठी जे धने आहे ते थोडेसे वाळूनच घ्यायचे इतर मसाल्यापेक्षा. आता गॅस थोडी वाळून घेतली आणि कंटिन्यू असं सरट्याने फिरवत राहते. जे धने आहे आपल्याला याचा हलकासा कलर बदलला पाहिजे, मस्त असे खरपूस भाजले गेले पाहिजे. आणखी थोडंसं फिरून घेऊ. आता हे छान असे खरपूस भाजले. आता एका परातमध्ये काढून घेते. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेलाचा जास्त वापर नाही करायचा आपल्याला. आणि चक्रफूल, याला पण जास्त नाही, फक्त 1-2 मिनटं असं परतून घ्यायचं. जेवढे खडे मसाले आहेत ते जास्त वेळ नाही भाजायचे, फक्त 1-2 मिनटं भाजून घ्यायचे. हलकासा त्याचा असं सुगंध यायला लागला की काढून घ्यायचे. जास्त मसाले करपू नाही द्यायचे. आता हे फिरून घेतले, थोडा वेळ काढून घेते. परत थोडंसं तेल, लवंग लवंग पण मस्त असा वास सुटायला लागला की लगेच काढून घ्यायचे. सर्व मसाले आपल्याला जास्त नाही, 2 नाही तर 3 मिनटं भाजायचे आहे फक्त. परातमध्ये काढून घेते. आता परत यामध्ये थोडंसं तेल आणि मिरे पण कंटिन्यू असं फिरून घ्यायचे. मिरे पहिलेच काळे असतात तर लक्षात येत नाही, तर जास्त टाईम नाही, फक्त 2-3 मिनटं फिरून घ्यायचे. आणि परत थोडंसं तेल. त्रिफळा, याला पण कंटिन्यू असं फिरून घ्यायचं. जास्त नाही, फक्त 1-2 मिनटं काढून घेते. परत थोडंसं तेल. यामध्ये दगडी फूल पण कंटिन्यू असं फिरून घ्यायचं. सुगंध आहे एकदम वेगवेगळा आहे. आता हे पण 2-3 मिनटं मस्त असं फिरून घेतलं, काढून घेते. परत कढई ठेवली आणि त्यामध्ये थोडंसं तेल, नाकेश्वर, हे पण कंटिन्यू असं फिरून घ्यायचं. तेलाचा जास्त वापर नाही करायचा. जो मसाला आहे आपला तो जास्त दिवस टिकला पाहिजे. आता फिरून घेतलं 2-3 मिनटं. हे पण परातमध्ये काढून घेते. परत कढई ठेवली, थोडंसं तेल, शाही जिरे पण मस्त असं तळतळतील तोपर्यंत फिरून घ्यायचे. हलकासा कलर बदलला पाहिजे, काढून घेते. हा जो मसाला आहे हा आम्ही दरवर्षीच बनवता आणि 2 किलोचं प्रमाण नक्कीच होऊन जाते एवढ्या याच्यामध्ये. बाहेरचे गरम मसाल्याचे पाकिट आणण्यापेक्षा हे आपलं घरच्या घरी तयार करून ठेवलं की भरपूर दिवस टिकते. आणि तुमच्यावर आहे तुम्ही किती दिवस मसाला टिकवता, जसं किती वापरता. आता ही बडीशोप पण घेतली 2-3 मिनटं भाजून. आता त्याच कढईमध्ये परत थोडंसं तेल. आता यामध्ये रामपत्री आणि ही पण मस्त भाजून घेऊ. हा मसाला पूर्ण 21 मसाले घालून हा मसाला तयार केला आहे. तुम्ही पण बनवा, खूप छान मसाला होते. आता हे बघा, यामध्ये आपण किती वेगवेगळे मसाले घातले आहेत. नाकेश्वर, रामपत्री,
तर हे पण 2-3 मिनटं भाजून घेतली. तर यामध्ये थोडंसं तेल, दालचिनीचे असे तुकडे करून घेते. अशी भाजून घेतली की जी दालचिनी आहे ते अशी हाताने बी तोडली तसे तुकडे होऊन जातात, कडक होते मस्त. आता हे जाड आणि मोठे आहे तर यामध्ये जी मसाला वेलायची आहे ते पण घालायची, सोबतच भाजून घ्यायचं. या तुम्ही ती वेलायची आहे त्याच्या अशा बिया काढून पण घेऊ शकता, त्याचे कुटून घ्यायचे थोडीशी. आता हे 1-2 मिनटं भाजून घेतली, काढून घेते. आता हे हिरवी वेलायची बी 1-2 मिनटं भाजून घ्यायची. आता कढई मस्त अशी गरम झाली, एकदम मसाले पटापट भाजले जात आहे. आणखी थोडंसं तेल, तेजपत्ता तोडून घेते. तेजपत्ता लगेच परतून घ्यायचा, आता जळून जाते. आता हे पण तेजपत्ता पण 2-3 मिनटं फिरून घेतला, काढून घेते. तर त्याच कढईमध्ये सुंठला आपण तेल नाही टाकू, कारण की आपल्याला ही कुटून घ्यायची आहे, फुटणार नाही लवकर. थोडीशी अशी भाजून घ्यायची, जो कच्चापणा आहे तो कमी होऊन जाते. तर थोडंसं तेल, खसखस कंटिन्यू फिरून घेऊ. जी कढई आहे ती एकदम गरम आहे. आता हे परातमध्ये काढून घेते. आता कढईमध्ये थोडंसं तेल, आता यामध्ये 12 ग्रॅम जायपत्री, तिला जावित्री पण म्हणता. सुरुवातीला जेवढे मसाले दाखवले त्यामध्ये हे दाखवू नाही शकले, हे थोडंसं स्किप झाले. तर तुम्हाला जे दाखवली ते रामपत्री होती आणि हे जायपत्री आहे, हिला जावित्री पण म्हणता. आता हे पण 2-3 मिनटं भाजून घेतली, मसाल्यात टाकते. आता हा मसाला आपल्याला पूर्ण थंड होईल तोपर्यंत आपण खोबरं वगैरे खिसून घेऊ. तर हे सुंठ वगैरे हे काढून घेते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हा मसाला पूर्ण चक्कीवरून या गिरणीवरून दळून आणू शकता. एवढ्या उन्हामध्ये चक्कीवर जायला आता कंटाळा येतो, तर हा मसाला मी मिक्सरमधूनच घरी काढून घेते. आता हा हिंग, जायफळ या सुंठ हे मिक्सरमधून निघतील नाही, तर आपण यांना थोडंसं कुटून घेऊया. तोपर्यंत हा मसाला पण थंड होईल. तर हा एक कापड घेते, या तुम्ही खलबत्ता घेऊ शकता. लगेच 2 मिनटात कुठल्या जाते, काहीच वेळ लागत नाही. आणि या कपड्यावरती आपल्याला हे कुटून घ्यायचं. खलबत्त्याची मूठ घेते, भाजून घेतली की काहीच वेळ लागत नाही, लगेच कुठल्या जातात. आता हे बघा कुटून पण घेतलं. आता या मसाल्यामध्ये मिक्स करून घेते, पूर्ण टाकते. बाहेर पण चक्कीवर तुम्ही नाही दळ्याला नेलं तर जो हिंग सुंठ हे कुटूनच द्यावं लागते, कारण की ते खूप जाड असते. आता ही खोबरं पहिले आपण यांना खिसून घेऊ, नंतर भाजू. तुम्हाला सर्व हा मसाला चक्कीहून दळून आणायचा असेल तर तुम्ही जे खोबरं आहे पहिले फक्त भाजून घ्यायचं आणि त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्स करून द्यायचं. आणि एकदम बारीक असा मसाला दळून आणू शकता. आता आपल्याला हा मसाला जो आहे हा घरीच आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे, म्हणून आपल्याला जी खोबरं असं खिसून घेऊ. या तुम्ही त्याच्या अशा बारीक चकत्या पण करू शकता. हे बघा असं बारीक करून घ्यायचं आहे. आता हे सर्व खोबरं मी भाजून घेतलं आणि जी हाताला लागत होतं म्हणजे खिसल्याने जात होतं त्याच्या अशा बारीक हे करून घेतल्या, कट करून घेतलं. आता त्याच कढईमध्ये पहिले ते जाड खोबरं टाकू आणि मग हे पूर्ण खोबरं टाकूया. खोबरं पण आपल्याला जास्त वेळ नाही, जोपर्यंत त्याचा हलकासा कलर बदलत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जो कच्चापणा आहे खोबऱ्याचा तो कम व्हायला पाहिजे. असं भाजून घेतलं खोबरं की जो मसाला आहे तो जास्त दिवस टिकते. मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं. आता हे बघा छान भाजल्या गेलं. आता हे परातमध्ये काढून घेते. जे मसाले आहे आपले ते पण थंडे झाले. आता बनवायला थोडा टाईम लागते, पण एक बार मसाला बनवून घेतला की तुम्हाला बरेच महिने टेन्शन नाही राहत मसाल्याचं. व्हिडिओ थोडा लंबा होते पण भरपूर माहिती भेटून जाते. आता हे बघा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलं खोबरं पण. आता हे दालचिनीचे तुकडे थोडे मोठे मोठे आहेत, त्याला हातानं असं तोडून घ्यायचं. छान भाजले गेले ते तसे लगेच बारीक होता तुटता.
म्हणजे मिक्सरमधून आपलं मिक्सर बिघडलं नाही पाहिजे. आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये थोडा थोडा हा मसाला टाकू आणि हा मिक्सरमधून बारीक करून घेऊ. आता हे बघा किती बारीक करून घेतला. असं वाटते बाहेरून चक्कीवरूनच दळून आणला आहे का, एकदम बारीक. आणि तुमचं मिक्सर पण बिघडणार नाही. आता परातमध्ये टाकते. आता आपल्याला आपला जो मसाला आहे असाच थोडा थोडा करून पूर्ण मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. एकदम पटकन होते, काहीच टाईम लागत नाही. थोडा थोडा घ्यायचा आणि 2-3 वेळा फिरवलं की एकदम बारीक होऊन जाते. आता हा बघा पूर्ण मसाला असा मिक्सरमधून मीनं काढून घेतला. जो माणूस ज्या भागातला राहतो त्या भागातलं जे खानपान जे पदार्थ राहतात त्याला सर्वच माहिती राहते. तर माझं गाव पण तिकडलंच आहे, खानदेशातलं. भाषा माझी विदर्भातली आहे. आता हा जो मसाला आहे हा पूर्ण 2 किलो मसाला आहे. तर याचा व्हिडिओ मी कधीच बनवणार होते, पण थोडं काही कारणामुळे नाही बनवू शकले. आणि किती मसाले घ्यायचे, काय काय घ्यायचं हे सर्व माहिती होतं पहिलेच. तर घरी पण घरच्यासाठी पण मसाला बनवायचा होता, तर म्हटलं चला व्हिडिओज बनवून टाकूया. आता आपण यामध्ये हळद नाही मिक्स केली अजून. एका परातमध्ये पूर्ण मसाला काढून घेतला आणि यामध्ये 4 चम्मच आपण हळद घालूया. तर ही गावरान हळद आहे. जास्त घेतली तर एकदम काळा मसाला पिवळा होऊन जाईल, तर 4 चम्मचच घेऊया. तुम्हाला यामध्ये हळद घ्यायचं असले तर तुम्ही 10 ग्रॅम हळद घ्यायची, जास्त नाही घ्यायची. आता काही याच्या गाठा वगैरे राहिल्या असतील या काही हळद व्यवस्थित मिक्स झाली नसेल तर असं हातानं तोडून घ्यायचे आणि व्यवस्थित पूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. तर तुम्हाला हा 21 मसाल्याचा खानदेशी गरम मसाला तयार करण्याची ही माझी प्रोसेस आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. आणि हा मसाला तुम्ही या उन्हाळ्यामध्ये घरी बनवा. एक खायचा जो चम्मच राहते पोहे खायचा, तो जास्त नाही, 1 नाही तर 2 घ्यायचा. छान मसाला होते, छान बरेच दिवस टिकते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा.